चेंज करणार हाय. मला कॉफी पाहिजे, मला चहा पाहिजे, मला विग्गीबाई पाहिजे. ओ माय गॉड, मला विग्गीबाई नको. मला गिफ्ट पाहिजे, मला लाडू पाहिजे, मला खायला पाहिजे. मला चिक्की आवडते, मला चिक्की, मला चिक्की, मला चिक्की पुष्कळ आवडते. मला चिक्की चिक्की चिक्की, मला चिक्की. आय लव चिक्की, लव लेग पीस. मला पाहिजे, मला काय पाहिजे, मला गिफ्ट पाहिजे. मला गिफ्ट आणलंय माझ्या विघीनबाईने. मला विघीनबाईने गिफ्ट आणलंय. मला गिफ्ट पाहिजे. मला विघीनबाईने गिफ्ट आणलंय. आज आहे ना माझ्याकडे कामवाली नाही, म्हणून मी ना एक दोघांना डबल कामाला सांगितलं आहे. मला गिफ्ट ओपन करायचं पाहिजे. आज माझ्या छोटा बाबू आला आहे, मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं किचन छान करायचं हाय. मला टप्प्याने काहीतरी गिफ्ट आणलं हाय. माझ्या टिप्प्या विघीनबाई, आय लव यू. ये तुला हळदी कुंकू लावते. ये आम्ही तिघी बायका, सॉरी आम्ही तिघी बायका. ऐका ऐका आमची पिप्पा दिदी, ऐका आम्ही तिघी बायका, आमची फजिती ऐका. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला कोटा, पाऊस आला मोठा. मला माग पुढचं गाणं येत नाही. मला कॉफी पाहिजे, मला रस्क पाहिजे, आणि याला मला गिफ्ट पाहिजे. बाय द वे, माझ्या विघीनबाईला ना त्याच्या आईने काल म्हटलं होतं मला कपाट पाहिजे, मला पाहिजे म्हटलं होतं. पण विघीनबाईने काय केलं, आईला तर नाही आणून दिलं, पण बायकोला कपाटाच्यावर कपाट. एक रॅक तुला घे, एक रॅक तुला घे, ते मला पाहिजे. ओ माय गॉड, मी ऍक्टिंग मध्ये येऊन मध्ये घुसून गेली की मला गिफ्ट नाही, मला गिफ्ट ओपन करायचे आहे. मला गिफ्ट पाहिजे. आतापर्यंतचं एवढं डेंजर ॲक्टिंग 29 वर्षाच्या तरण्या पोरीची विचार नाही करू शकत तुम्ही. 29 वर्षाची तरणी पोरगी माझ्या प्रकारे आता शिश काय म्हणतात त्याच्यामध्ये गेलेली आहे. म्हणजे 5वी 6वीची पोरं पण तसं नाही करत. 5वी 6वीची पोरांना धीट असतात, पण ही विघीनबाईची बायको, आम्ही तिघी बायका कशी राहणार किचनमध्ये असं बोलणारी विघीनबाईची बायकोचं आज ही ॲक्टिंग बघितली तर जाम हसायला आलं. एवढं कॉमेडी झालं. कॉमेडी पण त्याच्यापेक्षा अति घाण दिसत होतं. एवढी मोठी बाई तरणी पोरगी तर कुठल्या याच्यामध्ये अँगलमध्ये नाही आहे. ठीक आहे, कशी होती ती, झाली कशी ती, काय किती आरामामध्ये जगत होती. आता ह्या विघीनबाईमध्ये हो टँकरवाला आला रे, टँकरवाला आला तर विघीनबाईची बायको जी आहे काजू कतली, ॲक्च्युली काजू कतली कोणाची गर्लफ्रेंड आहे माहिती आहे का तुम्हाला? तो कोण यूट्यूबर आहे ना काजू कतली, तो मोठा यूट्यूबर आहे ना, त्याचं कितीतरी मिलियन, त्याची गर्लफ्रेंड आहे काजू कतली. तर तसं मला समजलं, तो स्वतः बोलतो काजू कतली मेरी गर्लफ्रेंड आहे. कोण मला कमेंटमध्ये सांगा. आता काजू कतली खरोखर याची गर्लफ्रेंड नाही बरं का, त्याची गर्लफ्रेंडचं नाव काजू कतली आहे. तसं नाही तर बोलणार अरे बाबा यूट्यूबर कोण आहे, त्याला शोधूया काजू कतलीचा बॉयफ्रेंड कोण. तर मला एवढं काजू कतलीला सांगायचं आहे की काजू कतली, तू जे करते आहे ना ते लहान मुलांची बाळासारखे चाळे करते ना,
ते असे 29 वर्षाची तरणी पोरगी नाही करत. आणि जे तू असं करते आहे ना, तर तुझ्या मागे जे आहेत ते हसतात, तुझी टिंगल उडवतात. आता काय झालं आहे, तिथे कॅमेरा लावले त्याच्यामुळे त्यांना तिथे रिॲक्ट करता येत नाही. पण जेव्हा त्या घरी जातील ना, तर मागे बसून गॉसिप करतील तुमचं. आणि बोलते काय आहे, रिकाम बाई आहे, रिकाम टेकडी बाई आहे, काही काम नाही करत. आणि लहानपणी आज संध्याकाळी ओपन करूया, आज दुपारी ओपन करूया, आज सकाळी ओपन करूया, आज रात्री ओपन करूया, हेच चालू आहे. बिचारी मातोश्रीला आलेले कपड्यासाठी कपाट आणायला हा म्हणतो, तुझं कपाट आणण्यासाठी टाईम भेटला तर आणतो. आणि हिला ॲमेझॉनवरून आणलं पण. बघा पॉवर ऑफ वाईफ. ओ माय गॉड, बिगिन माई तू मस्त आहे बरं का. आईला तर देऊन देऊ नको, पण बायकोला पहिला सर्वात प्रथम. आता मला माहिती आहे हे कशाला चालू कर चावट करतोय तू, बघा चावट आहे मला माहिती आहे. जे करते ना तुझी बायको सोशल मीडियावर, तर तुझंच जे आहे ग्रेड कमी होते. आणि तू सुधर, ठीक आहे ना. गेस्ट 2 वेळेला आले, 3 वेळेला आले, 4 वेळेला आले, पण त्याच्या मागे पण गेस्ट लोकांचा स्वार्थ आहे. ते फेमस होत चालले, तेवढंच बोलता येईल ना. पण हेच मी लिहून देते, हेच जे गेस्ट लोक जे आले आहेत ना, 101% तुमच्या अगेन्स्ट जाणार. एक दिवस अति तेथे माती होतेच, हे लक्षात ठेवा. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि विगिनबाई जरा बायकोला काय ते लहान मुलासारखे चाळे करते ना, ते जरा थांबायला सांगा. ते काय शोभत नाही. तुमच्या आईचं चॅनल, ठीक आहे ना. तू काय म्हणतो परवा काल आईच्या चॅनलमध्ये, आई म्हणते मला काय घेऊन दे म्हणतो. आई म्हणत होती कपाट घेऊन देतो म्हणतो. मला एकच काम आहे का, जेव्हा फ्री होईन तेव्हा कपाट आणेन, असं तू तुझ्या आईला बोलत होता. तर ते विचार कर, ते तुझ्या आईचं चॅनल आहे. आणि जो फालतूचे धंदे करतोय ना, त्यासाठी वेगळं चॅनल कर, ठीक आहे ना. मातोश्री पण तसलीच आहे हो. ती म्हणते मी अगोदर केलं होतं, आता माझी विगिनबाईची बहीण मोठी झालेली आहे, मला जमत नाही, मला कमर दुखते, मला हे दुखतं, मला ते दुखतं. आणि दुपट्टा घालून बसेल. मला हे घर बांधताना कधी मदत केलेली नाही, मला मदत केली नाही, असं नाटकं विगिनबाईची आई करते. त्याच्यामुळे विगिनबाईचं कोणाला विश्वास नाही आहे. विगिनबाई एका टाईमला चांगल्या रेसिपी करायची, पण विगिनबाईचं जे आहे चाललेलं आहे आजकाल व्हिडिओमध्ये पागलसारखं करते. तुम्ही या आमच्या घरी या, तुमचे कपडे आणू नका. ती सांगायला पाहिजे होतं ना गिफ्ट नको म्हणून. कपडे आणू काय, तुमचे कपडे आणू नका कशाला, गिफ्ट आणू नका म्हणा. विगिनबाईची आई काय तुमचं चाललंय. मला डायरेक्ट कळलं तुम्ही किती हावरे लोक आहेत गिफ्टसाठी. आता तुम्ही बोला तुला जळतं, अरे तुला 100 भेटो, 200 भेटो, 300 भेटो, फुकटचा माल फुकटचाच असतो. प्लस ह्यांच्या घरी राहायला जा, प्लस ह्यांना गिफ्ट घेऊन जा. ओ माय गॉड. आता परवा मी जाणार आहे, मी पण जाणार आहे जेवायला. बघा मी असेल की नाही विगिनबाईच्या घरी, पण वेगळ्या अंदाजामध्ये. शोधून दाखव विगिनबाई, मी येणार आहे पण वेगळ्या अंदाजामध्ये. विगिनबाईच्या घरी जाऊन फिश प्लेट मी नाही खाणार, फिश फ्राय मी नाही खाणार, पण मी येणार आहे. शोधून दाखव विगिनबाई मला तू. मी अशा जागी उभे राहणार, व्हिडिओ पण काढणार, शूटिंग पण करणार, सगळं करणार. विगिनबाईच्या घरासमोर उभी राहणार, जेवायला नाही, पण ती सगळे रेकॉर्डिंग करणार अशी. आणि माझ्या चॅनलवर टाकणार. विगिनबाई बोलते येऊन शूटिंग करा आणि का अपलोड नाही करायचं, मग मी तसंच करणार, अपलोड नाही करणार. विगिनबाईला रिस्पेक्ट करायला पाहिजे ना, जमा करून ठेवून. हां विगिनबाई म्हणते तसंच. विगिनबाईला ना, विगिनबाईने काय कोणाच्या घरी गेलं ना शूटिंग केलेलं चालतं. मग संडास दाखवणार, बाथरूम दाखवणार, त्यांचं काय म्हणते आंघोळ केल्यानंतर अंगावर घालायचे ते काय कोट बीट ते सगळं दाखवणार विगिनबाई. पण विगिनबाईच्या घरचा व्हिडिओ शूट नाही करायचा, सोशल मीडियावर टाकायचा नाही. का रे विगिनबाई? ते 100 वेळेला मागे पुढे जाणार कारमधून, तिथे
अरे कुत्रा येऊन मुतेल बितेल एकदा त्या कॅमेऱ्यावर तुझ्या त्या गोप्रोवर असं एक ठिकाणी ठेवणार, मग जाणार कितीतरी दूर, परत रिव्हर्स घेऊन येणार ते कॅमेरा घ्यायला. ये देवा उचल रे. विगिनबाईला नाही, कॅमेराला. विगिनबाईचं एज आहे का? 31 वर्षाचा तरणा आहे तो, ते 29 वर्षाची तरणी आहे, असं थोडी असतं माहिती आहे. बरोबर आहे की नाही? ओपन करायचं आहे, करूया का, त्याला करूया, व्हिडिओ आवडण्यास करा. पहिला आईला घेऊन दे कपाट, नंतर बायकोला घेऊन दे ड्रॉवर. बाकीचं काय नाही. डवळाच मी लाईक कमेंट करा. पण मी नक्की येऊन उभी राहणार आहे. मला शोधून दाखवा बिगिन बाई, मला शोधून दाखवा. मी येणार आहे नेता. मग तू बोला मेरा करायचं आणि मी येणार आहे एक मोठ्या पोलीस इन्स्पेक्टर बरोबर. इन्स्पेक्टर रावण बरोबर येणार आहे. इन्स्पेक्टर रावण बरोबर येणार आहे आणि मला शोधून दाखवा बस. ठीक आहे ना? आणि कोणाला घेऊन येणार नाही का? फूड इन्स्पेक्टरला. माय गॉड टिकली पडली. फूड इन्स्पेक्टरला घेऊन येणार आहे. बघूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. फूड इन्स्पेक्टर की जय. सगळं टेस्ट करणार आहे फूड डिशमध्ये. 101% सगळं फूड इन्स्पेक्टर टेस्ट करणार आहे. सगळं चेक करणार आहे आणि सगळ्याचा थोडं थोडं तुकडा घेऊन जाणार आहे. बघूया. मी तर येणार आहे पण कळणारच नाही मी आली. ठीक आहे ना? तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अरे बापरे कुत्रा रडायचा आवाज आला. अरे सॉरी. काय झालं ते 29 वर्षाची तरणी मुलगी आहे ना, तिचा व्हिडिओ बघितला तर तसंच मला झालं काहीतरी. ते कुत्र्याचं पिल्लू कुठे याच्या खाली आलं ना, गाडीच्या खाली, तर पाय बी शेपूट कुठं कसं करतो कसं झालं मला. बघितलं काही नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट तर नक्की करा. माहिती कोणा भिवू नका. विगीन बाईवर विगीन बाईला भिवू नका. विगीन बाईचं तुम्हाला माहीत नाही सगळं लपडापू इकडं चालला आहे आता. बरोबर झालं. रिपोर्ट येईल नक्की विगीन बाईचं सगळं. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.